जलगांव शनिपेट पुलिस थाने के अंदर ही जबरदस्त मारपीट की खबर सामने आई है। बीजेपी के पूर्व पार्षद और अन्य लोगों के बीच मारपीट की घटना सामने आई है, जिसके बाद इलाके में तनाव फैल गया। मामला जलगांव के शनिपेट पुलिस थाने का है। जानकारी के मुताबिक नगर निगम का टेंडर हासिल करने की जिद में दो गुट आपस में भिड़ गए। वाल्मीकि नगर में शुरू हुआ ये विवाद देखते ही देखते इतना बढ़ गया कि पुलिस थाने के भीतर ही लाता घुस्से चलने लगे। बीजेपी के पूर्व पार्षद कैलाश सोनवणे जब विवाद की शिकायत दर्ज कराने थाने पहुंचे, तभी वहां आए राहुल ठाकरे गुट आपस में भिड़ गए। इस हाथापाई में पूर्व पार्षद कैलाश सोनवणे समेत 2 लोग घायल हो गए, जिन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। खुद पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने घटना की पुष्टि की है। उन्होंने बताया कि जलगांव के वाल्मीकि नगर में टेंडर को लेकर कार्यकर्ताओं के बीच झड़प हुई थी, जिसका हिंसक रूप पुलिस थाने के अंदर देखने को मिला। इस घटना के बाद शहर में हड़कंप मच गया। स्थिति को नियंत्रण में रखने के लिए भारी पुलिस बल की तैनाती कर दी गई है। खुद एसपी महेश्वर रेड्डी ने मौके पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया। अब सवाल ये उठता है कि क्या रसूख की इस लड़ाई में कानून का डर पूरी तरह से खत्म हो चुका है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। मागच्या इलेक्शनमध्ये एक कल्पेश सोनवणे आणि त्याच्यासमोर एक राहुल ठाकरे हे दोन्ही उमेदवार म्युनिसिपल इलेक्शन लढले होते। आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्याच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनिपेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं। त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचा मारहाणचं वगैरे झाले होते। मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते। मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होत्या। एकाला एका रूममध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं। मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं, तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते। मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलाश सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं। मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते। ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटामध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे। सर, किती जण जखमी किती झाले? म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडत आहे। सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो। आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते। एकदम पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो। सर, ज्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला पहिल्यांदा 2 गटांमध्ये तिथं सांगण्यात आलं, नेमकं काय करतो? ही इन्व्हेस्टिगेशन आत्ताच 1 तासच झालेलं आहे। पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू। निवडणुकीच्या वादाची काही किनारे दोन वेगवेगळ्या पक्षाचं ही माहिती घेऊन सांगतो। निवडणुकीच्या वादाची काही किनारे निवडणुकीच्या वादाची काही किनारे काय आजच्या मागणी? म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं, बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेलं आणि पडलेलं, दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते, त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शी माहिती प्राप्त झालेलं आहे। पोलिसांना काय झालेलं नाही।